नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपल्याला चालू घडामोडी 2026 मध्ये जो आपण भाग 3 घेणार आहे, यामध्ये 20 प्रश्न बघायचे आहेत आणि अतिशय महत्त्वाचे जे 20 प्रश्न आहेत, परीक्षेच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे असणारे हे प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि चालू घडामोडी तसेच इतर भरतीच्या संदर्भात जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथं जाऊन तुम्ही ते चॅनल जॉइन करा आणि आपली बॅच तुम्हाला घ्यायची असेल तर आपला हा नंबर आहे 97 30 61 32 37. या नंबरवरती तुम्ही मला कॉल मेसेज करायचा आहे. तिथे तुम्हाला डिटेल माहिती दिली जाईल. आता या ज्या चालू घडामोडीमधले जे प्रश्न आहेत ते इथून पुढे ज्या काही परीक्षा तुमच्या होणार आहेत, एम-पी-एस-सी असो किंवा सरळ सेवा असो, तर त्या सर्व परीक्षांसाठी हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. तर जास्त वेळ न लावता आपण आता सुरू करूया. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या दिवशी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो? इथं उत्तर आहे 11 जुलै. लक्षात ठेवा, जनगणना 2027 सुरू झालेली आहे आणि या जनगणना 2027 साठी BLO वगैरे या ज्या गोष्टी आहेत, त्या प्रचंड गाजलेल्या आहेत. त्यामुळं या जनगणनेविषयीची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे. आय-सी-सीच्या हॉल ऑफ फेममध्ये यावर्षी कोणाचा समावेश झालेला आहे? आता बघा, आय-सी-सीच्या हॉल ऑफ फेममध्ये एखाद्या क्रिकेटपटूचा समावेश होत असतो आणि याच्यामध्ये खरं तर भारताच्या कोणत्या क्रिकेटपटूचा समावेश झालेला आहे, असं पाहिजे होतं. परंतु तुम्हाला एवढंच विचारलेलं आहे, की आय-सी-सीच्या हॉल ऑफ फेममध्ये यावर्षी कोणाचा समावेश झालेला आहे? तर तो भारतीय खेळाडू आहे. पर्याय आहेत महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली, सौरव गांगुली आणि युवराज सिंग. तर याचं उत्तर आहे बघा, सौरव गांगुली. आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे, की सौरव गांगुली हे आय-सी-सीच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश होणारे एकूण कितवे खेळाडू आहेत आणि भारताचे कितवे खेळाडू आहेत? या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत. मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये मी ज्या प्रश्नांची उत्तरं विचारतो ती देत चला, कारण त्यामुळे तुमचं प्रॅक्टिस होणार आहे, तुमचं नॉलेज वाढणार आहे आणि तुमचे प्रश्न अचूक या ठिकाणी येणार आहेत. तिसरा प्रश्न आहे, क्रिस्टियानो रोनाल्डो हा खालीलपैकी कोणत्या देशाचा खेळाडू आहे? आता बघा, स्पेन, अर्जेंटिना, ब्राझील आणि पोर्तुगाल. तर मित्रांनो, क्रिस्टियानो रोनाल्डो यानं नुकतीच निवृत्ती जाहीर केलेली आहे. हा फुटबॉलपटू आहे आणि हा कोणत्या देशाचा आहे? तर पोर्तुगालचा आहे. याच्या कारकिर्दीमध्ये त्याला एकही फुटबॉलचा विश्वचषक जिंकता आलेला नाही. जगातला दिग्गज खेळाडू असून सुद्धा याला याच्या कारकिर्दीमध्ये एकही विश्वचषक जिंकता आला नाही आणि म्हणून हा खेळाडू अतिशय महत्त्वाचा आहे. संपूर्ण जगानं प्रार्थना केलेली होती, की हा जो विश्वचषक आहे, हा विश्वचषक या ठिकाणी यावर्षी पोर्तुगालनं जिंकावा, कारण तो फक्त क्रिस्टियानो रोनाल्डोसाठी, कारण हा त्याचा शेवटचा वर्ल्ड कप होता. परंतु दुर्दैवानं या ठिकाणी पोर्तुगाल जिंकू शकलेला नाही. त्यामुळे क्रिस्टियानो रोनाल्डोवर तुम्हाला 100% प्रश्न येणार आहे. त्यानंतर बघा, महिला T20 विश्वचषक 2026 मध्ये ऑस्ट्रेलिया महिला संघाने कितव्यांदा विश्वचषक जिंकला किंवा हा जो विश्वचषक आहे तो कितव्यांदा जिंकलेला आहे? कोणी जिंकलेला आहे असा जर प्रश्न तुम्हाला आला तर ऑस्ट्रेलियाने जिंकलेला आहे. परंतु कितव्यांदा जिंकलेला आहे बघा, 5व्यांदा, 6व्यांदा, 7व्यांदा, 8व्यांदा. तर याचं उत्तर आहे एकूण 7व्यांदा त्यांनी या ठिकाणी विजेतेपद मिळवलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री कोण आहेत? तर याचं उत्तर आहे बघा, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, प्रकाश आंबेडकर, गिरीश महाजन. तर याचं उत्तर आहे प्रकाश आंबेडकर. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचे किती जवान शहीद झाले? बघा, भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलेलं होतं. आता हे ऑपरेशन सिंदूर कोणत्या हल्ल्याला प्रतिकार म्हणून किंवा कोणत्या हल्ल्याचा बदला म्हणून आपण घेतलेला आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर बघा, 4, 5, 6, 7. तर ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताचे एकूण 6 जवान शहीद झालेले आहेत आणि ते 6 जवानांची नावं सुद्धा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. ती नावं एकदा तुम्ही डोळ्याखालून घालून घ्या किंवा आपली टेलिग्राम चॅनल जॉइन करा, तिथे तुम्हाला ती दिसून जाते. महाराष्ट्राचे नवे चेरापुंजी म्हणून ओळख मिळालेले पाथरपुंज हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, की महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून आंबोली या ठिकाणाला ओळखले जाते, कारण तिथं महाराष्ट्रातला सर्वात जास्त पाऊस पडतो. परंतु अलीकडं पाथरपुंज नावाचं जे ठिकाण आहे, या पाथरपुंजमध्ये गेली 15 वर्ष अतिशय उच्चांकी पाऊस पडलेला आहे. म्हणून या पाथरपुंजला महाराष्ट्राचे नवे चेरापुंजी म्हणून ओळख मिळालेली आहे. आणि हे ठिकाण जे आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे बघा, सातारा, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्गचं याचं उत्तर आहे सांगली. महाराष्ट्रात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तींमध्ये देवेंद्र फडणवीस कितव्या क्रमांकावर आहेत?
पहिले, दुसरे, तिसरे, चौथे. तर याचं उत्तर आहे तिसरी. तर पहिले 3 जे मुख्यमंत्री आहेत, की ज्यांनी सर्वाधिक काळ घालवलेला आहे मुख्यमंत्री पदावर असताना, तर त्या तिन्ही व्यक्तींची नावं तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. जर तुम्हाला माहिती असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा. इंग्लंड विरुद्ध सुरू असलेल्या लॉर्ड्स कसोटीत पहिल्यांदाच 5 बळी घेणारी महिला क्रिकेटपटू कोण? दीप्ती शर्मा, स्नेह राणा, रेणुका सिंह, क्रांती गौड. तर याचं उत्तर आहे क्रांती गौड. हिनं पहिल्यांदाच या ठिकाणी म्हणजे भारताची अशी खेळाडू आहे की लॉर्ड्सवरती 5 बळी घेतलेले आहेत आणि जवळ-जवळ 162-163 वर्षानंतर ही जी कसोटी आहे ही भारतानं त्या ठिकाणी जिंकलेली आहे. आता मला ॲक्चुअली आठवत नाही 162 का 142 तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते सांगणार आहे. परंतु लक्षात ठेवा, की पहिल्यांदाच इंग्लंड विरुद्ध भारताने म्हणजे भारताच्या ज्या महिला आहेत, त्यांनी या ठिकाणी इंग्लंड विरुद्ध कसोटी जिंकलेली आहे आणि त्यामध्ये सर्वाधिक 5 बळी जे घेतलेले आहेत, ते क्रांती गौडने घेतलेले आहेत. मोस्ट पॉवरफुल विमेन 2026 पुरस्कार कोणाला मिळाला? निर्मला सीतारामन, इंदिरा नूई, नीता अंबानी, फाल्गुनी नायर. तर याचं उत्तर आहे नीता अंबानी. भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे राज्य कोणते? महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश. प्रश्न महत्वाचा आहे, कारण यावर्षी जनगणना सुरू झालेली आहे. आता या जनगणनेमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी कळणार आहेत, की सर्वाधिक लोकसंख्येचं राज्य कोणतं, सर्वात लहान, साक्षरतेचं राज्य कोणतं, घनतेचं राज्य कोणतं, या सगळ्या गोष्टी आता नव्याने क्लिअर होणार आहेत. म्हणून त्यासाठी हा प्रश्न महत्वाचा आहे. महाराष्ट्र, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश. तर याचे उत्तर आहे उत्तर प्रदेश. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे, की महाराष्ट्र हा लोकसंख्येच्या बाबतीमध्ये भारतात कितव्या क्रमांकावरती आहे? मगापासून मी तुम्हाला 3 प्रश्न विचारलेले आहेत. त्या तीनही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायची आहेत. महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन कुठे भरवले जाते? नागपूर, पुणे, मुंबई, नाशिक. लक्षात ठेवा, पावसाळी आणि हिवाळी अशी 2 अधिवेशने भरतात. तर पावसाळी अधिवेशन जे आहे, म्हणजे उन्हाळी, पावसाळी आणि हिवाळी 3 अधिवेशन भरतात. त्यापैकी 2 अधिवेशनं एका ठिकाणी भरतात आणि 1 अधिवेशन जे आहे ते एका ठिकाणी भरतात. पावसाळी अधिवेशन तुम्हाला विचारलेलं आहे. नागपूर, पुणे, मुंबई, नाशिक. तर मुंबई या ठिकाणी आणि जे हिवाळी अधिवेशन आहे मित्रांनो, ते नागपूर या ठिकाणी भरवलं जातं. त्यामुळे महत्वाचे प्रश्न आहेत, लक्षात ठेवा. महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर दर्जा देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र, पंजाब. तर याचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, की महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर दर्जा देणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं आहे? तर ते आहे आपलं महाराष्ट्र. किंवा तुम्हाला असं विचारलं जाईल, महिला शेतकऱ्यांना स्वतंत्र शेतकरी म्हणून कायदेशीर दर्जा देणारे महाराष्ट्र हे भारतातील कितवे राज्य बनले आहे? तर ते पहिले राज्य बनलेले आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 खालीलपैकी कोणत्या देशात पार पडणार आहे? इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, स्कॉटलंड. तर याचं उत्तर आहे स्कॉटलंड. अश्वथ यश हा भारताचा कितवा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरला आहे? 96, 97, 98, 99. तर याचं उत्तर आहे 98. जगातील सर्वात जुने वडाचे झाड खालीलपैकी कोणत्या राज्यात सापडले आहे? उत्तर प्रदेश, बिहार, ओडिशा, पश्चिम बंगाल. तर याचं उत्तर आहे बिहार. नुकतीच हत्या करण्यात आलेले अयातुल्ला खामेनी हे कोणत्या देशाचे सर्वोच्च नेते होते? इराक, सौदी अरेबिया, इराण, सिरिया. तर याचं उत्तर आहे इराण. इथं सचिन अहिरे झालेलं आहे, तर ते आहे सचिन अहिर. सचिन अहिर महाराष्ट्र विधान परिषदेचे कितवे उपसभापती बनलेले आहेत? 15वे, 16वे, 17वे, 18वे. तर उत्तर आहे 17वे उपसभापती बनलेले आहेत. अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, कारण सचिन अहिर यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून या ठिकाणी उडी घेतलेली आहे ती शिंदे सेनेमध्ये आणि शिंदे सेनेने त्यांना काय केलेलं आहे? उपसभापतीपद महाराष्ट्र विधान परिषदेचे देऊ केलेलं आहे. त्यामुळे हे चर्चेत होते. त्यामुळे सचिन अहिर यांच्यावरती प्रश्न येणार आहे. ते 17वे उपसभापती आहेत. परंतु लक्षात ठेवायचं आहे, विधान परिषदेचे उपसभापती आहेत. जनगणना 2027 चे ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? अमिताभ बच्चन, आमिर खान, सचिन तेंडुलकर, सुदर्शन पटनायक. प्रश्न स्टार करून ठेवा, अतिशय महत्वाचा आहे. तर याचं उत्तर आहे सुदर्शन पटनायक. आणि 20वा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे नवे आयबी इंटेलिजन्स ब्युरो प्रमुख कोण आहेत? रश्मी शुक्ला, संजय पांडे, महेश दीक्षित, विवेक फणसळकर. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पाहण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा
कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा, की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहे आणि कमेंट बॉक्स जवळच हाईपचं बटन आहे, ते हाईपचं बटन दाबायला विसरू नका. तर याचं जे उत्तर आहे ते उत्तर आहे महेश दीक्षित. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे 20 प्रश्न बघितलेले आहेत. असेच आपण दररोज प्रश्न जे अतिशय महत्त्वाचे आहेत, तेच प्रश्न तुम्हाला देणार आहे. ही जर पी-डी-एफ तुम्हाला हवी असेल, तर तुम्ही जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्राम चॅनलवरती ही पी-डी-एफ तुम्हाला मिळून जाणार आहे. धन्यवाद.